तर नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा वांगी या पिकावर विजिट मारून आपण जाणून घेऊ की वांगीवर कुठल्या किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे किंवा वांग्याची ग्रोथ, फुटवा, त्याची हाईट, वाढ या सर्व विषयावर जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइबर करा। तर तुम्ही बघू शकता वांग्याची ग्रोथ पूर्णपणे एकदम व्यवस्थित झालेली आहे। फुटवा, वांग्याची हाईट ही बऱ्यापैकी आपण वाढवलेली आहे। हा आहे आपला पूर्ण वांग्याचा प्लॉट, एकदम भारी ग्रोथ व एकदम निरोगी प्लॉट। तर आपण आता जाणून घेणार आहोत की वांग्यावर सर्वात जास्त पडणारी कुठली किडी आहे व कुठल्या किडीमुळे वांग्याचा प्लॉट हा आपला पूर्णपणे वाया जातो। सर्वात जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी पांढरी माशी ही सर्वात जास्त असल्या कारणाने वांग्याचा प्लॉट आपला वाया जात असतो। तर यावर उपाय म्हणून आपण आदामा कंपनीचे ट्रासिड हे प्रतिपंपाला आपल्याला 20 लिटर प्रतिपंपाला 20 ml म्हणजे पर लिटर पर ml आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपण कुठल्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे, जसं की तुम्ही एक्सिड घेऊ शकता, तुम्ही इसाबियन घेऊ शकता, तुम्ही ॲम्बिशन घेऊ शकता। याने काय होणार आहे की आपल्या प्लॉटची ग्रोथ सर्वात जास्त फास्ट होते व आपल्या प्लॉटवर कसल्याही प्रकारचा पिवळापणा असेल, मर असेल, ही पूर्णपणे थांबण्यास मदत होते व प्लॉटची ग्रेनपी, शायनिंग व फळफांद्या, फुलफांद्या वाढण्यात मदत होते। त्यामुळे आपण ट्रासिड हे प्रतिपंपाला 20 ml, जेणेकरून आपली पांढरी माशी असेल, दुसरी कुठली किडी असेल, या सर्व किडीवरती सर्वात जास्त जलद गतीने काम करते व वांगी या पिकाला नुकसान होण्यापासून वाचवते। तर आपण एक वेळ अवश्य, जर आपल्या शेतामध्ये आपण वांगी लावलेली असेल तर आपणही पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर दिसत असेल तर ट्रासिड हे प्रतिपंपाला 20 ml आणि दुसरं कुठल्याही कंपनीचं आपण मायक्रोन्यूट्रन याच्यासोबत वापरू शकता। प्रतिपंपाला 30 ml कुठलंही मायक्रोन्यूट्रन आपण घ्या, कारण की मायक्रोन्यूट्रन असल्या कारणाने जर आपण नाही घेतलं